नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिमला मिरची पीठ पेरून बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी बघूया. आता त्यासाठी मी इथं 4 शिमला मिरची घेतल्यात, 1 कांदा घेतला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण ह्या सगळ्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या मिरच्या, कांदा आणि त्या ही मिरच्या, छोट्या मिरच्या सगळं आपण आता चिरून घेणार आहोत. आता आपण चुलीवर तवा ठेवलेला आहे. त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल तुमच्या आवडीने कमी जास्त तुम्ही करू शकता. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी टाकायची. जिरं मोहरी चांगली तडतडली, चांगली परतली की त्यात आपल्याला जे आपण बारीक मिरच्या चिरून ठेवल्यात ना, त्या पहिल्यांदा आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्यात. मिरच्या टाकल्यानंतर मिरच्या छान परतून घ्यायच्यात. मिरच्या टाकल्यात आम्ही, मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्यात आपल्याला. मिरच्या परतून झाल्या आपल्या की त्यामध्ये मी आता कांदा टाकून घेते. तेल थोडंसं जास्तच टाकायचं. आता मी कांदा टाकते. कांदा पण आपल्याला छान गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कच्चा नाही ठेवायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे. आता ह्या कांद्यामध्ये ना आपल्याला परतताना थोडंसं मीठ टाकलं तरीसुद्धा चालतं, म्हणजे काय होतं, कांदा जरा लवकर लाल होतो. आता ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ असं मी दोन्ही टाकून घेतलेलं आहे आणि एक छान परतून घेतलेले आहेत आपण. आता ह्याच्यात आपण जी शिमला मिरची चिरून ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची. आता शिमला मिरची टाकून पण छान परतून घ्यायचं आहे. जेवढी आपण भाजी परततो ना तेवढ्या भाजीला तेवढी चव छान येते. शिमला मिरची परतून त्याला एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. आता 1-2 मिनटाची वाफ दिली ना आपण की मग पुन्हा काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे ते थोडं घालत न्यायचं. थोडं घालून भाजीमध्ये मिक्स करायचं. मिक्स झालं की पुन्हा थोडं घालायचं. असं करत आपल्याला तेवढं पीठ सगळं त्याच्यामध्ये बसवायचं आहे. हे बघा छान मिक्स होतं आहे ते आणि भाजी एवढी छान लागते ना खरंच. हे बघा खूप छान होते भाजी. ज्यांना आवडत नाही शिमला मिरची ते सुद्धा ही भाजी आवडीने खातात. छान होतं. उरलेलं पीठ पण मी घालून घेते. थोडंसं उरलं आहे ते पीठ घालून ते पीठ छान जेवढं परतलं जाईल, भाजलं जाईल तेवढं त्याची आणखीन छान चव वाढते पिठाची पण. पीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला वाटलं जास्त होते तर थोडंसं कमी केलं तरी त्याला. तर आपल्याला पुन्हा एक वाफ द्यायची, म्हणजे पीठ शिजलं ना की पीठ असं मोकळं होतं, छान दिसतं. हे बघा आता 1-2 मिनटाची वाफ दिली. आता पीठ असं ना एकदम भाजी बघा छान मोकळी होते. हे बघा झाले आपली शिमला मिरची पीठ पेरून तयार झालेली आहे. अगदी सगळ्यांना आवडेल. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा. थोडंसं तेलाची धार ओतायची आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि खूप छान लागते ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा. आता मी तुम्हाला हे काय करते, काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. खूप छान झालेली आहे भाजी. भाताबरोबर तोंडी लावली तरीसुद्धा चालेल. हे बघा मी आता तुम्हाला ही भाजी कुंड्यामध्ये काढून दाखवते. हे बघा आता मी कुंड्यामध्ये काढली. त्याच्यावर तुम्ही कोथिंबीर किंवा ओलं खोबरं जरी टाकलं ना तरी खूप सुंदर दिसतं, खूप सुंदर लागतं. तुम्ही नक्की करून बघा. ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.